हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सांगणार आहे एक छोटी सिक्रेट ट्रिक ज्यामुळे तुमचं आईस्क्रीम बर्फासारखं कडक होणार नाही, एकदम सॉफ्ट, क्रीमी, परफेक्ट बनेल. आणि सगळ्यात खास म्हणजे हे आपण बनवणार आहोत फक्त नारळापासून. ना मशीन, ना कोणते केमिकल्स, संपूर्णपणे नैसर्गिक. नमस्कार, मी आहे राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वात आधी मी इथे एक ताजं नारळ घेतला आहे. मी हे नारळ आधीच फोडून घेतला आहे. दोन्ही भाग एकसारखे फुटतील या पद्धतीचं मी नारळ फोडून घेतला आहे. नारळ फोडण्यापूर्वी त्याच्या मागे 3 डॉट्स असतात. त्यापैकी एक डॉटला हलकंसं छिद्र पाडून नारळाचं पाणी काढून घ्या. नंतर चाकूच्या साहाय्याने मधोमध हलकी चीर पाडा. म्हणजे हलकं टॅप केलं की नारळ अगदी व्यवस्थित 2 समान भागात फुटतं. असं केल्याने आपल्याला दोन्ही भाग अगदी छान मिळतात. हेच भाग आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी वापरणार आहोत. म्हणजे वेगळं भांडं वापरण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला मधोमध चीर मारायची नसेल आणि आईस्क्रीम यामध्ये सेट करायची नसेल तर तुम्ही प्लास्टिकचं कंटेनर, स्टीलचे बाउल्स किंवा काचेचा बाउल्स वापरू शकता. आता नारळाचं पांढरं खोबरं सालेपासून सहज निघावं यासाठी एक छोटी आणि उपयोगी ट्रिक आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करा आणि त्यात नारळाचे दोन्ही भाग ठेवा. साधारण 5 मिनिट गरम करा. लक्षात ठेवा, पाणी सतत जोरात उकळत असताना जास्त वेळ ठेवू नका. फक्त 5 मिनिट पुरेसे आहे. तुम्हाला हवं असेल तर दुसरीही पद्धत तुम्ही वापरू शकता. नारळाचे भाग थेट गॅसवर हलके गरम करू शकता. गॅसवरती थेट नारळ गरम केल्यामुळे नारळ काळं पडतं. जर तुम्हाला माझ्यासारखं नारळाच्या वाट्यांमध्ये आईस्क्रीम सेट करायची असेल तर माझ्यासारखी पद्धत तुम्ही वापरू शकता, कारण हीच पद्धत सुरक्षित आहे. दोन्ही पद्धत साधारण 5-5 मिनिटच लागतात. तुम्हाला जी सोयीस्कर वाटते ती तुम्ही पद्धत वापरू शकता. 5 मिनिटांनी नारळ बाहेर काढा आणि थोडं गार करायला ठेवा. या दरम्यान आपण बारीक साखर तयार करून घेऊ. अर्धी वाटी इथे मी मिक्सरमध्ये बारीक साखर करून घेणार आहे. इथे आपल्याला पावडरच ठेवायची आहे, तर आईस्क्रीम आपली अधिक स्मूथ होईल. नारळ थोडा गार झाल्यावर आता खोबरं काढायला सुरुवात करा. चाकू हलकासा साईडला आत घाला आणि अलगद फिरवा. जोर लावू नका, हळूवार फिरवा की पूर्ण खोबरं एकसंग निघून येतं. या पद्धतीने काढल्यास मोठा फायदा म्हणजे तुटत नाही, मोठे छोटे स्वच्छ तुकडे मिळतात आणि आईस्क्रीमसाठी ग्राइंड करताना टेक्स्चर स्मूथ येतं. एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, नारळ पूर्णपणे थंड झालेलंच असावं. गरम असताना नारळ काढण्याचा प्रयत्न केला तर हाताला चटके लागू शकते आणि चाकूच्या साहाय्याने जर नारळ काढत असाल तर चाकू हाताला लागू शकते. आणखीन एक छोटी ट्रिक, जर खोबरं घट्ट बसलेलं वाटत असेल तर 2 मिनिट अजून गरम पाण्यात ठेवा. मग ते आणखीन सहज सुटेल. आणि चाकू नेहमी बाहेरच्या बाजूने फिरवा, आत खोल घालू नका. म्हणजे सेल तुटणार नाही आणि हात सुरक्षित राहतील. अशा प्रकारे इथे मी सर्व खोबरं अलगद काढून घेतलं आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अलगद खोबरं काढू शकता. आता वरची साल तुम्ही काढू शकता किंवा अशी ठेवू शकता, काही हरकत नाही. मी या खोबऱ्याची सगळी साल काढून घेणार आहे. आता साल काढलेल्या खोबऱ्याचे तुम्ही छोटे छोटे किंवा मोठे तुकडे करू शकता. मी इथे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहे. खूप बारीक करण्याची गरज नाही आणि खूप मोठेही ठेवू नका. मध्यम तुकडे केल्याने मिक्सरमध्ये छान फिरतात. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण याचं स्मूथ पेस्ट बनवणार आहोत आणि इथेच आपल्या आईस्क्रीमचा क्रीमी बेस तयार होणार आहे. आता बघा, हे साधं खोबरं काही मिनिटातच एकदम क्रीमी मिश्रणात बदलणार आहे. इथे मी खोबऱ्याची काळी साल का काढली ते तुम्हाला सांगते. आईस्क्रीम एकदम पांढरे आणि स्मूथ दिसते आणि दूध काढल्यानंतर जो भुरा उरतो तो तुम्ही लाडू, चटणी किंवा इतर भाज्यांमध्ये वापरू शकता. तुम्ही साल ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरीही चालेल. आता खोबरं मिक्सरच्या जारमध्ये टाका आणि सुरुवातीला थोडं फिरून घ्या. खोबरं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला पाणी घालू नका किंवा दूध घालू नका. आधी थोडंसं फिरवून घ्या. त्यामुळे खोबरं बारीक तयार होतं आणि त्यातील नैसर्गिक तेल बाहेर यायला मदत होते. त्यानंतर तुम्ही गरजेनुसार त्यामध्ये दूध किंवा थोडं पाणी टाकू शकता आणि पुन्हा फिरवू शकता. इथे मी अर्धा कप दूध घेतला आहे आणि ते सुद्धा मी याबरोबर छान असं बारीक फिरवून घेणार आहे. यामुळे पेस्ट अधिक स्मूथ, घट्ट आणि रिच तयार होते.
काही सेकंदातच हे मिश्रण क्रीमी आणि स्मूथ पेस्टमध्ये बदलताना दिसेल. पेस्ट जितकी बारीक आणि एकसारखी तितकी आईस्क्रीम अधिक सॉफ्ट आणि रिच बनेल. मिश्रण जाड वाटल्यास 1 चमचा दूध वाढवू शकता, पण प्रमाण संतुलन ठेवा. हे बघा, तयार झालेली ही क्रीमी पेस्ट पुढे स्टेपमध्ये जाड नारळाचं दूध काढण्यासाठी वापरणार आहोत. हाच आपल्या आईस्क्रीमचा मुख्य बेस आहे. आता ही तयार पेस्ट तुम्ही चाळणीने गाळू शकता किंवा मखमलच्या कपड्याने देखील गाळू शकता. आता ही तयार पेस्ट एका बारीक चाळणीने गाळून घ्या किंवा मखमलच्या कपड्याने देखील गाळू शकता. मी इथे चाळणीचा वापर करणार आहे. यामध्ये मी थोडी थोडी पेस्ट करून हलकासा वरतून दाब देऊन दूध काढून घेणार आहे. जर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चाळणीने दूध चाळत असाल तर तुम्ही हळूहळू प्रेस करा आणि दूध काढून घ्या. जर तुम्हाला जास्त दूध पाहिजे असेल तर तुम्ही मखमलचा कपडा वापरा आणि घट्टसर पिळा, म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात दूध मिळेल. आता हे जे दाट दूध निघालं आहे तेच आपल्या आईस्क्रीमसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. उरलेला नारळाचा भुरा अजिबात वाया घालवू नका. तो तुम्ही लाडू, चटणी, भाज्यांमध्ये किंवा इतर डेझर्टमध्ये उत्तम वापरू शकता. आता तयार झालेलं नारळाचं दूध थोडं थंड करून घ्या किंवा तुम्ही फ्रीजरमधून थंड करून घ्या. त्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एका मोठ्या बाऊलमध्ये बर्फ घालून त्यात हा बाऊल ठेवू शकता. याच दुधामध्ये सुरुवातीला जी बारीक केलेली साखर आहे ती घालायची आहे. तुम्ही इथे साखर जास्त वापरू नका, कारण व्हिपिंग क्रीममध्ये आधीच थोडा गोडवा असतो. त्यानंतर 3 ते 4 थेंब व्हॅनिला एसेन्स घातला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीही हरकत नाही, कारण नारळाच्या दुधाला स्वतःची नैसर्गिक सौम्य आणि समृद्ध चव असते, जे आईस्क्रीमला अप्रतिम फ्लेवर देते. त्यामुळे व्हॅनिला एसेन्सशिवाय ही आईस्क्रीम तितकीच चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. आता इथे एका मध्यम आकाराच्या नारळासाठी इथे मी 200 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतली आहे. अगदी प्रमाण बरोबर आहे. जर व्हिपिंग क्रीम उपलब्ध नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. आता कोणतीही मशीन न वापरता विक्स किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सतत 5 ते 6 मिनिट फेटत राहायचं आहे. हळूहळू क्रीम हलकी होईल आणि बुडबुडे दिसतील आणि टेक्स्चर दुप्पट व्हायला सुरुवात होईल. हे मिश्रण जास्त जोरात किंवा जास्त वेळ मिक्स करू नका, कारण त्यामुळे क्रीमची हवा निघून जाऊ शकते आणि टेक्स्चर घट्ट किंवा वेगळं होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं इथे लक्षात घ्या, सर्व साहित्य आणि बाउल्स थंड ठेवा. गरज असल्यास खाली बर्फ ठेवा. थंडीमुळे टेक्स्चर अधिक सॉफ्ट आणि क्रीमी मिळतं. त्यामुळे सर्व थंड असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता क्रीममध्ये आता स्पष्ट बुडबुडे दिसायला लागले आहेत. एकदा असे बुडबुडे दिसायला लागलेत की क्रीम आपली लगेच दुप्पट व्हायला लागते. तुम्ही बघू शकता इथे क्रीम लगेच दुप्पट झाली आहे. काही मिनिटातच ही क्रीम दुप्पट होते. इथे आपला आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे. आता तयार झालेलं हे मिश्रण स्वच्छ नारळाच्या शेलमध्ये किंवा काचेच्या, स्टीलच्या अथवा फूड ग्रेडमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून घ्या. तुम्ही हे मिश्रण 4 तास फ्रीजरमध्ये ठेवा. अधिक स्थिर, क्रीमी आणि टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकता. मध्ये मध्ये फ्रीज उघडणं टाळा, त्यामुळे टेक्स्चर एकसारखं राहील. जर तुम्हालाही ही नारळ आईस्क्रीम थोड्या वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीने सर्व्ह करायची असेल तर माझ्यासारखी तुम्ही नारळाच्या शेलमध्ये ही आईस्क्रीम सेट करू शकता. इथे तुम्ही बघू शकता, इथे या नारळाच्या शेलला थोडं छिद्र होतं, म्हणून मी इथे छोटी प्लेट वापरली आहे. यामुळे सादरीकरण नैसर्गिक आणि सुंदर दिसतं आणि कोणत्याही अतिरिक्त बाऊलची गरज लागत नाही. खास करून लहान मुलांना आणि मोठ्यांनाही ही खूप आवडेल. दिसायलाही आकर्षक आणि खायला तितकीच स्वादिष्ट. मी ही आईस्क्रीम ओव्हरनाईट ठेवली होती. सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आईस्क्रीम दिसत आहे. आता या आईस्क्रीमला नैसर्गिक नारळाचा आकार देण्याकरिता मी एका चमचाचा वापर करणार आहे. आता गोल राऊंड करून मी हा आईस्क्रीममधला भाग काढून घेणार आहे. फक्त गोल फिरवत नैसर्गिक राऊंड शेप द्या आणि त्यामधली आईस्क्रीम काढून घ्या. अगदी खऱ्या नारळासारखं दिसेल या पद्धतीची तुम्ही त्याला शेप द्या. जर ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतात. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत.